25 वर्ष. होय, तब्बल 25 वर्ष न्यायाच्या प्रतीक्षेत असलेलं कन्नड तालुक्यातील रामनगर पळशी हे प्रकल्पग्रस्त गाव. 1996 साली अंजना पळशी मध्यम प्रकल्पासाठी या गावची शेकडो एकर सुपीक जमीन संपादित करण्यात आली. तेव्हा विकासाचं स्वप्न दाखवण्यात आलं, पण आज त्या विकासाचं वास्तव ग्रामस्थांसाठी वेदनादायक ठरलं आहे. आजही या गावाला पुनर्वसन नाही, ना घरकुल, ना शेती, ना मूलभूत सुविधा. उपोषण, रास्ता रोको, मतदानावर बहिष्कार सगळे मार्ग वापरून पाहिले, पण प्रशासनाकडून केवळ आश्वासनं मिळाली, न्याय नाही. आणि म्हणूनच अखेर ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलनाचा टोकाचा निर्णय घेतला. सोमवारी सकाळी 8 वाजता सरपंच कारभारी खुर्दे यांच्या नेतृत्वाखाली रामनगर पळशीचे ग्रामस्थ थेट अंजना पळशी धरणाच्या पाण्यात उतरले. कारभारी खुर्दे, कैलास कान्हू खुर्दे, आकाश शेळके, विष्णू तायडे, रामहरी सोनवणे, बाळू निकम, रमेश गायकवाड, रघुनाथ खुर्दे अनेक ग्रामस्थ पाण्यात उतरून आपला संताप व्यक्त करत होते. ग्रामस्थांचा सवाल साधा पण गंभीर आहे. 25 वर्षापूर्वी आमची जमीन कवडीमोल भावाने घेतली. आज आम्ही मजूर झालो. 2 पिढ्या गेल्या तरी पुनर्वसन नाही. मरणानंतरही अंत्यसंस्कारासाठी जमीन नाही. हेच का विकास? आंदोलकांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. कागदोपत्री 65 एकर पुनर्वसन जमीन दाखवण्यात आली आणि प्रत्यक्षात फक्त 52 एकर जमीन उपलब्ध आहे. ती जमीनही डोंगराळ, खड्ड्यांची आणि शेतीसाठी अयोग्य असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. भूमी अभिलेख विभागानं 4 वेळा मोजणी केली, मात्र प्रत्येक वेळी वेगवेगळी जमीन दाखवण्यात आली. या प्रक्रियेसाठी सरपंचांनी स्वतः 6 लाख रुपये खर्च केल्याचाही आरोप करण्यात आलाय. जलसमाधी आंदोलनामुळे प्रशासन अखेर जागं झालं. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि उपविभागीय अधिकारी संतोष बोरड यांच्या सूचनेनुसार प्रभारी तहसीलदार दिलीप कुमार सोनवणे घटनास्थळी दाखल झाले. प्रशासनाकडून 24 डिसेंबर रोजी सर्व संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेण्याचं लेखी आश्वासन देण्यात आलं. लेखी आश्वासनानंतर ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन तुर्तास स्थगित केलं आहे. यावेळेस पिशोर पोलीस ठाण्याच्या वतीनं सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आज रामनगर पळशी गावची लोकसंख्या आहे सुमारे 2200, पण आजही या गावाकडे ना स्मशानभूमी आहे, ना दफनभूमी, ना रस्ते, नाल्या, पथदिवे. अंत्यसंस्कारासाठी सुद्धा खासगी जमिनीवर पोलीस बंदोबस्त घ्यावा लागतो. हे वास्तव्य अंगावर काटा आणणार आहे. प्रश्न एकच आहे, 25 वर्षापासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या रामनगर पळशीच्या ग्रामस्थांना खरंच न्याय मिळणार का? की पुढच्या पिढीलाही असाच आवाज उठवावा लागणार? हा फक्त एका गावचा प्रश्न नाही, हा विकासाच्या नावाखाली विस्थापित झालेल्या अनेक गावांचा आवाज आहे. झुंजार जनता न्यूज, फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग.